नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार या क्रिया अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। बघा, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आपण अगोदर पाहूया। दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना या पॉइंटचा विचार न करता गुणाकार करायचा आणि शेवटी पॉइंट द्यायचा। बघूया आपण हे फर्स्ट एक्झाम्पल। 0.02 गुणिले 0.5 बरोबर किती? आता हा गुणाकार करताना आपण या पॉइंटचा विचार करायचा नाही, म्हणजे फक्त 2 आणि 5चाच गुणाकार करायचा। 2 पंचे 10 आणि आता पॉइंट द्यायचं। आता पॉइंट देताना पॉइंट नेमकं कोठे द्यायचा? पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत ते मोजायचे। बघा, इथं पहिल्या दशांश अपूर्णांकामध्ये पॉइंटच्या पुढे 2 अंक आहेत आणि ह्या दुसऱ्या दशांश अपूर्णांकामध्ये पॉइंटच्या पुढे 1 अंक आहे। म्हणजे पॉइंटच्या पुढच्या अंकांची संख्या किती झाली? 1 2 3 झाली। म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून पॉइंट द्यायचा। आता हे 2 अंक झाले, 1 2, आता अजून एक अंक 0 लिहायचा आणि पॉइंट द्यायचा। बघा, उजवीकडून 3 अंक सोडून पॉइंट दिला आणि हा पुढचा 0 आहे असाच लिहिला। काय आला आपल्या क्वेश्चनचा आन्सर? काय आलं या गुणाकाराचा आन्सर? 0.010, 0.010। आता हे जर एक्झाम्पल समजलं नसेल तर आता हे आपण पाहूया। 2.7 गुणिले 1.4 या पॉइंटचा विचार न करता गुणाकार करायचा आणि शेवटी पॉइंट द्यायचा। आता हा गुणाकार आपण बाजूला करून घेऊया। 27 गुणिले 14, 14 7 98, 98 चे 8, हातचा आला 9, 14 दुने 28 आणि 28 अधिक 9 37। किती आला गुणाकार? 378 आला। आता आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। पॉइंट देताना ह्या पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत ते काउंट करायचे। इथं बघा, इथं पॉइंटच्या पुढे 1 अंक आहे आणि इथं सुद्धा पॉइंटच्या पुढे 1 अंक आहे। मग 1 अधिक 1 2, उजवीकडून 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा। उजवीकडून 2 अंक सोडून त्या अंकाच्या अगोदर डावीकडे पॉइंट द्यायचा। किती आलं या गुणाकाराचं उत्तर? 3.78। आता आपण गुणाकाराच्या आणखी काही एक्झाम्पलचा सराव करूया। बघा, 0.57 गुणिले 2 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। या पॉइंटचा विचार न करता अगोदर गुणाकार करून घ्यायचा। 57 गुणिले 2, 2 7 14, 14 चे 4, हातचा आला 1, 2 पंचे 10, 10 अधिक 1 11। किती आला हा गुणाकार? 114 आला। आता आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। मग पॉइंट देताना या दोन्ही संख्यांमध्ये बघायचं पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत। इथं पॉइंटच्या पुढे 2 अंक आहेत आणि या दुसऱ्या संख्येमध्ये पॉइंट दिलेला नाही, म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे। बघा, उजवीकडून 2 अंक सोडायचे, 1 2, उजवीकडून 2 अंक सोडून त्या अंकाच्या अगोदर डावीकडे पॉइंट द्यायचा। किती आलं ह्या गुणाकाराचं उत्तर? 1.14। आता पुढचं एक्झाम्पल पाहूया। 0.07 गुणिले 0.004 बरोबर किती? आता ह्या एक्झाम्पलकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला वाटतं की खूप अवघड आहे, परंतु हे गुणाकार हा खूप सोपा असतो। दशांश अपूर्णांकांचा गुणाकार हा खूप सोपा असतो, फक्त आपल्याला ट्रिक कळली पाहिजे। या पॉइंटचा विचार न करता गुणाकार करायचा। 7 चौक 28। आता आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। मग पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत? दोन्ही संख्यांचं निरीक्षण करायचं। दोन्ही संख्यांमध्ये पॉइंटच्या पुढे किती अंक आहेत? बघा, इथं 1 2 3 4 5, पॉइंटच्या पुढच्या अंकांची संख्या आहे 5, म्हणजे उजवीकडून 5 अंक सोडून पॉइंट द्यायचा। 1 2, आता इथं 2च अंक आहेत म्हणून 0 घ्यायचे। मग
1 2 3 4 5. उजवीकडून 5 अंक सोडून पॉईंट द्यायचा आणि पुढचा 0 आहे असाच. मग किती आलं या गुणाकाराचं उत्तर? 0.00028. पॉईंटच्या उजवीकडच्या अंकांची संख्या 5 होती म्हणून उजवीकडून 5 अंक सोडून पॉईंट दिला. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 0.02 गुणिले 0.003 गुणिले 0.007. हे सुद्धा खूप सोपं एक्झाम्पल आहे. इथं पॉईंटचा विचार न करता अगोदर गुणाकार करून घेऊया आपण. 6 आणि 6 42. मग हे 42 आपण इथं लिहून घेऊया. आता पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 अंक आहेत. पॉईंटच्या उजवीकडे 8 अंक आहेत म्हणून उजवीकडून 8 अंक सोडून पॉईंट द्यायचा. बघा हे 2 अंक आहेत. 3 4 5 6 7 8. उजवीकडून 8 अंक सोडून पॉईंट द्यायचा आणि इथं पूर्णांकामध्ये 0 घ्यायचा. तो इथं आहेच प्रत्येक संख्येमध्ये. मग किती आलं या गुणाकाराचं उत्तर? 0.0000042. आता हे थोडे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहेत. जर 317 गुणिले 45 बरोबर 14,265 तर 3.17 गुणिले 4.5 बरोबर किती? हे एक्झाम्पल खूप सोपं आहे. इथं गुणाकार करून दाखवलेला आहे. गुणाकार ऑलरेडी केलेला आहे. आपल्याला फक्त पॉईंट द्यायचं आहे त्या गुणाकारामध्ये. हा गुणाकार आपण ॲज इट इज लिहून काढूया. 14,265. आता आपल्याला फक्त या गुणाकारामध्ये पॉईंट द्यायचा आहे. आता आपण पॉईंटच्या पुढे ह्या दोन्हीही संख्यांमध्ये, दोन्हीही दशांश अपूर्णांकांमध्ये पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत ते काउंट करूया. बघा इथं 1 2 आणि इथं 1 आहे. मग 2 अधिक 1 3. पॉईंटच्या उजवीकडे 3 अंक आहेत. दोन्ही संख्यांमध्ये पाहायचे 1 2 3. म्हणून इथं उजवीकडून 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा. 1 2 3. उजवीकडून 3 अंक सोडून पॉईंट दिला. मग किती आला आपला गुणाकार? 14.265. बघा इथं काहीच करायचं नव्हतं. आपल्याला गुणाकार करायची गरजच नव्हती. असे क्वेश्चन पाहून काही मुलं गुणाकार करत बसतात. परंतु गुणाकार करत बसण्यात वेळ वाया घालवायचा नाही. गुणाकार इथं दिलेला असतो. आपल्याला फक्त पॉईंटच्या पुढे किती अंक आहे ते काउंट करून त्यामध्ये आपल्याला पॉईंट द्यायचं असतं. आता अशाच टाईपचं हे एक्झाम्पल आहे. जर 503 गुणिले 217 बरोबर 1,09,151 तर 5.03 गुणिले 2.17 बरोबर किती? गुणाकार इथं दिलेला आहे. संख्या त्याच आहेत, फक्त पॉईंट दिलेला आहे. या संख्यांचा गुणाकार दिलेला आहे तो आपण ॲज इट इज लिहून घेऊया. आता पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4. या दोन्ही दशांश अपूर्णांकांमध्ये पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? दोन्ही दशांश अपूर्णांकामध्ये मिळून पॉईंटच्या पुढे 4 अंक आहेत. इथे पॉईंटच्या पुढे 2 अंक आणि इथे 2 अंक मिळून पॉईंटच्या पुढे 4 अंक आहेत. म्हणून उजवीकडून 4 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. 1 2 3 4. उजवीकडून 4 अंक सोडून पॉईंट दिला. मग किती आला हा आपला गुणाकार? 10.9151. आता आपण दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा ते पाहूया. दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना जर अंशामध्ये छेदापेक्षा जास्त दशांश स्थळे असतील तर भागाकार कसा करायचा ते आपण पाहूया. इथं बघा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 0.0081 भागिले 0.009. आता इथं सुद्धा गुणाकारासारखंच आपण ह्या पॉईंटचा विचार न करता अगोदर भागाकार करून घ्यायचा. 9×9=81. भागाकार किती आला? 9 आला. आता आपल्याला पॉईंट द्यायचं. आता पॉईंट देताना अंशामध्ये किती दशांश स्थळे आहेत, छेदामध्ये किती दशांश स्थळे आहेत ते काउंट करायचे. बघा अंशामध्ये या पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4. 4 अंक आहेत. आणि छेदामध्ये
पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 3 अंक आहेत. मग अंशामध्ये छेदापेक्षा किती अंक जास्त आहेत? इथं वर 4 आहेत आणि छेदामध्ये 3 आहेत. म्हणजे अंशामध्ये छेदापेक्षा 1 अंक जास्त आहे, म्हणजेच 1 दशांश स्थळ जास्त आहे. म्हणून उत्तरामध्ये आपल्याला उजवीकडून 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा. आता आपलं भागाकार 9 आलेला आहे, परंतु पॉईंट देताना अंशामध्ये छेदापेक्षा 1 दशांश स्थळ जास्त आहे, म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा आणि पुढचा हा 0 आहे असाच लिहायचा. किती आला आपला भागाकार? 0.9. आता हे एक्झाम्पल पाहूया. आता इथं सुद्धा बघा, अंशामध्ये छेदापेक्षा दशांश स्थळे जास्त आहेत, म्हणजे या पॉईंटच्या उजवीकडच्या अंकांची संख्या जास्त आहे. 0.012 भागिले 0.4 बरोबर किती? आता आपण अगोदर ह्या पॉईंटचा विचार न करता भागाकार करून घेऊया. 12 भागिले 4 4 त्रिक 12. किती आला भागाकार? 3 आला. आता अंशामध्ये किती पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? किती दशांश स्थळे आहेत? 1 2 3 3 दशांश स्थळे आहेत. आणि छेदामध्ये पॉईंटच्या पुढे एकच अंक आहे, एकच दशांश स्थळ आहे. मग अंशामध्ये छेदापेक्षा किती दशांश स्थळ जास्त आहेत? इथं बघा, अंशामध्ये 3 आणि छेदामध्ये 1 आहे दशांश स्थळ. मग 3 वजा 1 2. अंशामध्ये छेदापेक्षा 2 दशांश स्थळे जास्त आहेत, म्हणून उत्तरामध्ये उजवीकडून 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. 1 2. इथं 0 घ्यायचा आणि आता पॉईंट द्यायचा. किती आला आपला भागाकार? 0.03. इथं अंशामध्ये छेदापेक्षा 2 दशांश स्थळे जास्त असल्यामुळे उजवीकडून 2 अंक सोडून पॉईंट दिला. आता पुढचं एक्झाम्पल पाहूया. 0.0064 भागिले 0.4 बरोबर किती? आपण अगोदर पॉईंटचा विचार न करता भागाकार करून घेऊया. 64 भागिले 4 4 1 4 2 उरले 4 सक 24. किती आला भागाकार? 16 आला. आता अंशामध्ये पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत आपण काउंट करूया. 1 2 3 4 4 अंक आहेत आणि छेदामध्ये पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? एकच अंक आहे. मग 4 मधून 1 गेला, 3 राहिले. म्हणजे अंशामध्ये छेदापेक्षा 3 दशांश स्थळे जास्त आहेत, म्हणून उत्तरामध्ये सुद्धा उजवीकडून 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा. अंशामध्ये छेदापेक्षा 3 दशांश स्थळ जास्त असल्यामुळे उत्तरामध्ये 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा आणि पूर्णांकामध्ये 0 घ्यायचा, जो इथं आहे ॲज इट इज घ्यायचा तो. मग किती आला आपला भागाकार? 0.016. बघा, जर अंशामध्ये छेदापेक्षा जास्त दशांश स्थळे असतील तर ते किती जास्त आहेत? अंशामध्ये छेदापेक्षा 1 ने जास्त दशांश स्थळ असेल तर उजवीकडून 1 अंक सोडून पॉईंट द्यायचा. अंशामध्ये छेदापेक्षा 2 दशांश स्थळे जास्त असतील तर उजवीकडून 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. अंशामध्ये छेदापेक्षा 3 अंक जास्त असतील, अंशामध्ये छेदापेक्षा 3 दशांश स्थळे जर जास्त असतील तर उत्तरामध्ये 3 अंक सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे अंशामध्ये छेदापेक्षा जितके दशांश स्थळे जास्त असतील तितके दशांश स्थळे उत्तरामध्ये द्यायची. आता छेदामध्ये अंशापेक्षा जर जास्त दशांश स्थळे असतील तर तो भागाकार कसा करायचा ते आपण पाहूया. इथं बघा, या दोनही एक्झाम्पलमध्ये छेदामध्ये अंशापेक्षा दशांश स्थळे जास्त आहेत, म्हणजे छेदामध्ये दशांश चिन्हाच्या पुढच्या अंकांची संख्या अंशापेक्षा जास्त आहे. आता हा भागाकार करताना आपण अगोदर या पॉईंटचा विचार न करता भागाकार करून घेऊया. 64 भागिले 8 8 8 64. किती आला भागाकार? 8 आला. आता छेदामध्ये अंशापेक्षा किती दशांश स्थळे जास्त आहेत? म्हणजे छेदामध्ये या पॉईंटच्या उजवीकडे किती अंक जास्त आहेत अंशापेक्षा? अंशामध्ये इथं 2 अंक आहेत आणि छेदामध्ये 4 अंक आहेत, म्हणजे छेदामध्ये अंशापेक्षा 2 अंक जास्त आहेत. म्हणजे छेदामध्ये अंशापेक्षा 2 दशांश स्थळे जास्त आहेत, म्हणून उत्तरामध्ये या भागाकाराच्या पुढे 2 शून्य लिहायचे. किती आला आपला भागाकार? 800 आला. आता हे जर एक्झाम्पल समजलं नसेल
तर आता आपण हे समजून घेऊया. 0.25 भागिले 0.005 बरोबर किती. आता इथं बघूया, छेदामध्ये अंशापेक्षा किती दशांश स्थळे जास्त आहेत. अंशामध्ये 2 दशांश स्थळे आहेत आणि छेदामध्ये 3 दशांश स्थळे आहेत. म्हणजे छेदामध्ये अंशापेक्षा 1 दशांश स्थळ जास्त आहे. अगोदर आपण या पॉईंटचा विचार न करता भागाकार करून घेऊया. भागाकार किती आला? 5 आला. मग छेदामध्ये अंशापेक्षा 1 दशांश स्थळ जास्त आहे म्हणून या 5 वर 1 शून्य दिला. किती आला आपला भागाकार? 50 आला. छेदामध्ये अंशापेक्षा जेवढे दशांश स्थळे जास्त तेवढे शून्य उत्तरामध्ये द्यायचे. इथं पॉईंट नाही द्यायचा. छेदामध्ये अंशापेक्षा जेवढे जास्त दशांश स्थळे असतील तेवढे शून्य त्या उत्तरामध्ये द्यायचे. आता आपण अंश व छेद दोन्हीमध्ये जर सारखेच दशांश स्थळे असतील तर तो भागाकार कसा करायचा ते पाहूया. हा भागाकार सगळ्यात सोपा भागाकार आहे. अंश आणि छेद दोन्हीमध्ये सारखेच दशांश स्थळे आहेत. इथं आणि इथं दोन्हीमध्ये सुद्धा. जेव्हा अंश आणि छेद दोन्हीमध्ये जर सारखेच दशांश स्थळे असतील तर हे दशांश स्थळ काढून डायरेक्ट भागाकार करायचा असतो. 48 भागिले 24. 24 एक 24, 24 दुने 48. किती आला भागाकार? 2 आला. इथं पॉईंट पण द्यायचा नाही आणि शून्यही द्यायचा नाही. पॉईंटच्या उजवीकडचे जर अंक समान असतील तर ते पॉईंट काढून टाकायचा आणि डायरेक्ट भागाकार करायचा. आता हे एक्झाम्पल पाहूया. 2.25 भागिले 0.05. बघा इथं अंशामध्ये पॉईंटच्या उजवीकडे किती अंक आहेत? 2 अंक आहेत, म्हणजे 2 दशांश स्थळे आहेत. आणि छेदामध्ये सुद्धा पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत, म्हणजे 2 दशांश स्थळे आहेत. पॉईंटच्या उजवीकडे दोन्हीमध्ये सुद्धा अंश आणि छेद दोन्हीमध्ये सुद्धा सारखीच दशांश स्थळे आहेत. म्हणून हे पॉईंट काढून टाकायचं आणि संख्या लिहून घ्यायच्या. 225 भागिले 5 आणि यांचा भागाकार करायचा. 5 चोक 20, 2 उरले, 5 5 25. किती आला भागाकार? 45 आला. पॉईंटच्या उजवीकडचे अंक जर सारखेच असतील, सारखेच दशांश स्थळे असतील तर ते पॉईंट काढून टाकून डायरेक्ट भागाकार करायचा असतो. हा भागाकार सर्वात सोपा भागाकार असतो. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.